पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोशाळा कार्यरत आहेत। त्यातील एक वसई तालुक्यातील मेढा आंबोडे जवळ असलेल्या वडघळ कळंबोन येथील श्रीकृष्ण गोशाळा। ही गोशाळा वसई तालुक्यातील सर्वात मोठी असून या ठिकाणी नागदेवताचे सुद्धा मंदिर आहे। ज्यावेळेस येथे श्रीकृष्ण गोशाळा स्थापन करण्यात आली त्यावेळेस या परिसरात मोठमोठे सर्प आढळून येत होते। यामध्ये सर्वात जास्त किंग कोब्रा हा या परिसरात आढळून येत होता। सापांमध्ये येथील गोशाळेत असलेल्या गायीला धोका निर्माण होत असल्याने गोशाळेच्या व्यवस्थापकांनी नागदेवाचे मंदिर उभारण्याचे ठरवले आणि त्यानुसार मंदिराची स्थापना देखील केली। संस्थेच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले की जेव्हापासून हे मंदिर बनले तेव्हापासून परिसरात सर्प फिरण्यास कमी झाले, यामुळे गायीचा धोका देखील कमी झाला। तर मंदिरात मात्र अनेक वेळा नागाचे दर्शन होत असते। श्री कृष्ण गौमाता पालन चैरिटेबल ट्रस्ट गौशाला विरार। जय गोगा महाराज की जय, जय गौ माता की जय, भारत माता की जय, धरती माता की जय, गौ माता की जय, गंगा मैया की जय, जय जय श्री राम। जय जय श्री राम। यंदा नागदेवताच्या मंदिर स्थापने दिवशी परिसरातील लहान चिमुकल्यांना महाप्रसाद भोजन देण्यात आले। येथे गोशाळेत मुंबई, गुजरात आणि इतर परिसरातून मोठ्या प्रमाणात गोरक्षक, गोसेवक आठवड्यातील शनिवार रविवार आपल्या कुटुंबासोबत हजेरी लावत असतात, तर अनेक लोक रात्र मुक्काम देखील करत असतात। या गोशाळेत येणाऱ्या भाविकांना स्वादिष्ट जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाते। गोशाळेत मोठ्या प्रमाणात गीर गायी उपलब्ध आहेत, ज्यांच्या दुधापासून येथे दही, ताक आणि तूप बनवण्यात येते। जेवणामध्ये इथे ताक, दही, दूध व तूपही दिले जाते। तर आलेले गोरक्षक भाविक श्रद्धाळू हे गायीला चारा व खुराकसाठी दान धर्म देखील मोठ्या प्रमाणात करून जात असतात। या श्रीकृष्ण गोशाळेमध्ये यायचे असेल व आपल्यालाही दान धर्म करायचा असेल तर मुंबईहून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून किंवा वसई विरार रेल्वे स्थानकावरून प्रथम शिरसाट फाटा येथे यावे लागते। त्यासाठी पुढे शिरसाट फाटा अंबाडी मार्गावर वज्रेश्वरीकडे जात असताना मेढा फाटा येथे डावीकडे वळावे लागते व तिथून 3 किलोमीटर अंतरावर वडघर आणि कळंबोन जवळ श्रीकृष्ण गौशाळा लागते। इथे आल्यावर खरोखरच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार होते आणि या गायीसह छोटे वासरू, बछडे पाहून मन सुद्धा रमून जात असते।
हं.